परंतु त्यांचं येणं या ठिकाणी होतं आपल्या नशिबात असं म्हणता येईल. आणि जाता जाता का होईना आपल्याला शेवटच्या टप्प्यापर्यंतच माझी गोष्ट घडते असे माझे परमस्नेही मनोज पगारे म्हणतात की सर शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही येता, बरोबर येता. पण इंडस्ट्री इन्स्पेक्टर आले होते, शेवटच्या टप्प्यात बरोबर आलो. फोटो काढताना शेवटच्या टप्प्यात व्हिजिटला पण बरोबर होतो. आणि शेवटचे आपले जे कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आलेले आहे आणि शेवटच्या टप्प्यात आपल्याला हे भेटलंय. सगळ्या शेवटच्या टप्प्यातच होणार आहे गोष्टी. अंत भला तो सब भला. कोणी मनामध्ये काही न ठेवता तर उरलेले दिवस आहेत तेच सांगतोय. पण खरोखरच अंत भला तो सब भला. आणि काहीतरी स्पार्क सरांनी आपल्याला जे दिव्याची गोष्ट सांगितली की 3 दिवे विझले 1 दिवा राहिला, ती उम्मीद तो जज्बा आपल्यामध्ये पेटून गेलेले सर, ती आग ती ठिणगी आपल्यामध्ये पाडून गेलेले सर. आता खऱ्या अर्थाने आपल्याला झंझावात बाबासाहेब आंबेडकरांबद्दल पण नेहमी म्हटलं जायचं की बाबासाहेब आंबेडकर एक काळाला पुरून उरणारा असा झंझावात होता. आणि त्या झंझावाताने अनेकांना उद्ध्वस्त करून सगळ्या व्यवस्था मोडकळून काढल्या. आणि माणसाने माणसाची कसं जगलं पाहिजे तो झंझावात होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक वादळ होतं, असं वादळ होतं की सगळं समूळ नष्ट करून टाकलं ही व्यवस्था आणि माणसाला माणूस म्हणून जगणं शिकवलं. आणि त्यांच्याच कृपेने आपण इथे बसलेले आहोत AC हॉलमध्ये आणि प्रशिक्षण घेत आहोत. आणि दिनेश सरांसारखे स्नेही आणि मार्गदर्शक आपल्याला लाभले, हे आपलं खरंच परम भाग्य आहे. परत मनापासून शतशः नमन करून सर तुम्हाला आम्ही धन्यवाद देतो मनापासून. आपल्यातील कोणी येऊन सरांचं आभार प्रदर्शन करावं अशी विनंती करतो. आभार नाही सध्या हे घ्या, म्हणजे आभार नाही, हे घ्या.